पेण तालुक्यातील गडप येथील स्टेट बँकेचे एटीएम बुधवार दिनांक 31 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. जवळजवळ 16,51,100 रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली. गडप येथे मुंबई गोवा हायवेवर स्टेट बँकेचे एटीएम आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमच्या काळाचे शटर तोडून एटीएम मशीन कटरच्या साहाय्याने तोडली. त्यानंतर एटीएम मध्ये रक्कम घेऊन तेथून पळ काढला. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे करतायत. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोखल, पेण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.